होळी आलेली आहे आणि होळीला पुरणपोळी ही बनतेच। तर त्यासाठी आपल्याला पुरणपोळी एकदम झटपट न पुरण वाटता किंवा चाळता कुठलेही पुरणपात्राचा वगैरे वापर न करता झटपट अशी पुरणपोळी कशी बनवते मी ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर इथे हरभऱ्याची डाळ साफ करून घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि ती मी 1 तास अगोदर भिजत ठेवलेली आहे झाकण ठेवून। तर 1 तास इथे झालेला आहे, तोपर्यंत मी दुसरी आमटीची वगैरे तयारी करून घेतली। तर मसाले वगैरे भाजून घेतले। तर आता मी ही डाळ कुकरला लावणार आहे, म्हणजे आपला स्वयंपाक झटपट कसा होतो ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर मी पूर्ण स्वयंपाक काही दाखवलेला नाही आहे, तर फक्त पुरण इथे बघू शकता। कुकरला 4-5 शिट्ट्या झाल्या, डाळ भिजल्यामुळे पटकन शिजली आणि कुकरला त्यातलं मी पाणी काढून घेतलं डाळीतलं आणि त्यानंतर ती डाळ मी ह्या कढईमध्ये काढून घेतली। आता इथे पुरण आपण बारीक कसं करून घ्यायचं, तर इथे मी ग्लासचा वापर करते। आपण पळीने किंवा डाळ घुटणी किंवा रवीने सुद्धा हे असं आपण घुटून घेऊ शकतो। तर डाळ गरम असल्यामुळे ना शिजलेली आहे, एकदम मऊ एकजीव लुसलुशीत अशी शिजले आणि ती अशी ग्लासाने एकदम बारीक सुद्धा होऊन जाते। असा ग्लासने पाणी प्यायचा, तो मी असं ह्याच्यामध्ये असा घुटून घेत आहे, तर पटकन होऊन जातं। काही घ्यायचं आपण तांब्या वगैरे किंवा वाटी, तर पोळतं ना हाताला थोडं गरम आहे, तर इथे गॅसवरच ठेवले, गॅसची फ्लेम कमी आहे आणि इथे मी कढईमध्ये काढून घेतली सगळी डाळ आणि असं घुटून घेतलं। इथे बघू शकता किती छान मऊसूद असं एकदम लुसलुशीत असं इथे पुरण आपलं होत आहे। तर डाळ अशी फक्त आधी मी बारीक करून घेतली, आमटीसाठी यातलं पाणी काढून घेतलेलं आहे बरं का। तर इथे आता पातळ आहे कारण गरम आहे आणि आत्ताच आपण यातलं पाणी काढलेलं आहे, ते एकदम पातळ आहे। त्याला आता आपल्याला घट्ट करायचं आहे। आता यामध्ये मी गूळ टाकणार आहे, गूळ चांगला चिरून घेतलेला आहे आणि गूळ टाकल्यानंतर त्यामध्ये पाणीसुद्धा सुटतंच। मग पुन्हा आपल्याला त्याला सतत असं हलवत राहायचं, म्हणजे डाळ आपले पुरण आपलं बुडाला पण चिकटणार नाही आणि पटकन तयार होतं। सध्या तर आता इथे मी गॅसची फ्लेम कमीच केलेली आहे, कारण फास्ट केली फ्लेम तर पुरण सगळीकडे उडतं। तर आता गूळ टाकलं, गुळाचं पुरण केव्हाही चांगलं आणि त्यामध्ये एक छोटीशी वाटी भरून मी साखर टाकलेली आहे, कारण साखरेने एक छान अशी चव येते। गूळ तर भरपूर टाकलेलं आहे, जितकी डाळ आहे तितका मी गूळ टाकते। तर अर्धा किलो डाळीला मी इथे अर्धा किलो गूळ घेतला होता आणि एक छोटी वाटी मी साखर टाकलेली आहे। खूप छान गोड असं पुरण होतं आणि टेस्टसुद्धा चांगली येते। तर इथे बघू शकता आता याच्यामध्ये इलायची पावडर, जायफळ, बडीशेपची पावडर इथे आपण टाकू शकतो। तर मस्त असं पुरण आपलं इथे शिजत आहे। तर आता इथे बघू शकता पुरण सतत हलवत राहिलं, यातलं पाणी सगळं आटत राहतं आणि असं घट्टसराचं पुरण झालेलं आहे। तर आता गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे, एवढा वेळ थोडीशी मी मीडियमवरती ठेवली होती। तर याच्यामध्ये आपण 1-2 चमचे छान तूप टाकायचं, खूप छान लुसलुशीत पुरण होतं आणि चवसुद्धा एकदम अप्रतिम अशी पुरणाला येते। तर इथे बघू शकता मी पुरणसुद्धा टाकले। आता थोडंसं घट्टसर व्हायचं, म्हणजे पोळीमध्ये भरण्यासारखं आता इथे अजूनसुद्धा नाही आहे, थोडंसं पातळ आहे, पण आताही पुरण आपण थंड केलं की ते मस्त असं घट्ट होतं। तर इथे पुरण थंड झालेलं आहे आणि बघू शकता तर मी इथे पोळ्यासुद्धा बनवायला घेतलेली आहे। आमटीला मी फोडणी पण दिलेली आहे, पुरण थंड होईपर्यंत आमटी झाली, भात झाला आणि भजे पापडसुद्धा झालेले आहेत, ते मी शेअर केलेलं आहे। मी इथे फक्त पुरणाची पोळी शेअर केलेली आहे, पुरण आणि पोळी। तर इथे मी अशा पद्धतीने इथे भरते पुरण। तर इथे एक उंडा घेतलेला आहे पिठाचा गोळा आणि त्यामध्ये ना जेवढं पीठ आहे तेवढं पुरण भरते मी, त्यापेक्षा थोडंसं जास्त जरी भरलं तरी चालतं। थोडीशी पोळी खालून खूप लुसलुशीत असं माझं पीठसुद्धा भिजलेलं आहे आणि पुरणसुद्धा तर थोडंसं इथे फुटलेलं आहे। तर इथे मी पोळी लाटण्यासाठी पोळपाटावर ना एक पेपर घेते, जो प्लेन असतो तो पेपर घेते। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी पुरणाचा उंडासुद्धा पिठामध्ये असा भरून घेते आणि अशा पद्धतीने चौकून त्याला पीठ लावून घेते आणि कोरडं पीठ लावलं ना तर अजिबात फाटत नाहीत आणि बिंदास असं आपण लाटलं तरी पोळी अजिबात चिरणार नाही, सगळ्या बाजूनी पुरण व्यवस्थित असं पसरतं। अशा पद्धतीने मी लाटून घेत असते। प्रत्येकाची वेगवेगळी बनवण्याची पद्धत असते पुरणपोळ्या बनवण्याची, इथे माझ्या पद्धतीने इथे करून बघा। तर इथे बघू शकता मी असे दोन्ही हातानं पोळी टाकते, कुणी एका हातानं पण टाकतात, पण मला एका हातानं नाही जमत। तर इथे तव्यावरची पोळी शेकत आहे तोपर्यंत मी दुसरी पोळी करून घेते, म्हणजे तितका वेळ पोळीला शेकण्यासाठी लागतो तशी मी करते। पहिल्या वेळेसची पोळीला मी ते तुम्हाला दाखवण्यासाठी वेळ लागला, पण मी पोळ्या खूप फास्ट बनवते। तर म्हणजे जी पोळी तव्यावर शेकत आहे तोपर्यंत इकडे माझा पुरणाचा उंडा भरून तयार होतो अशा पद्धतीने। तर इथे बघू शकता तर खालची बाजू चांगली शेकली की पलटून घ्यायचं, तोवर इकडे आपला
पुरणाचा आणि पिठाचा गोळा तयार झालेला आहे। तर पहिली बाजू पलटून झाली की पुन्हा तेल लावते मी। तूप किंवा तेल लावायचं, तूप लावलं तर अजूनच छान अशी चव येते पोळीला, एकदम मऊ लुसलुशीत पोळ्या होतात अशा पद्धतीने केल्यानंतर। आणि इथे बघा मी छान असं खालून थोडंसं पीठ टाकते आणि वरून सुद्धा टाकते। मला एकदम पोळी पाटावरती पोळ्या लाटायला नाही जमत, म्हणून मी अशाच पद्धतीने करते। जे नवीन शिकत आहेत त्यांनी अशा पद्धतीने खाली जर एक प्लेन असा पेपर ठेवला तर खूप छान असं अजिबात खाली चिकटत नाही। पेपरवरती सुद्धा कोरडं पीठ टाकायचं आणि आपली पुरणाची पारी ठेवून लाटून घ्यायचं, तर अजिबात पोळी फुटत नाही आणि सगळ्या बाजूने समान लाटायचं। जास्त पातळ सुद्धा करायचं नाही आणि जास्त जाड सुद्धा पोळी ठेवायचं नाही, म्हणजे जास्त पातळ केलं तर पुरण बाहेर येतं आणि ते फाटली जाते। तर अशा पद्धतीने बघू शकता। आणि त्या कागदाच्या सहाय्याने आपण पोळी अलगद उचलू शकतो आणि दोन्ही हाताने अशा पद्धतीने तव्यावर टाकून घेऊ शकतो। तर इकडे एक साईड खालची शेकत आहे तोपर्यंत इथे बघू शकता मी अशा पद्धतीने पुरण भरून घेते पटकन आणि गोळा तयार करून घेते। तर बघू शकता इथे, तर फटाफट अशा पद्धतीने मी पोळ्या करून घेते। तर इथे संपूर्ण माझ्या पोळ्या तयार होत आहेत। छान असे शेकून घ्यायचं दोन्ही साईडने। पोळी फुगली की मस्त अशी शेकली जाते सगळीकडून। कधी कधी ती जास्त फुगली ना की फाटते सुद्धा, तर टेन्शन नाही घ्यायचं। पोळ्या छान अशा फुगल्या आणि शेकल्या की बस झालं, चांगली शेकली तर। फुटली तरी फुटू द्या, कारण ती पोळी पीठ एवढं मऊ असतं, पुरण असतं, तर कधी इतकी नाजूक असते तर ती फुटू शकते। तर फुटली म्हणून असं नाही की आपल्याला पुरणपोळ्या येत नाही, तर कधी कधी पीठ वगैरे पातळ झालं किंवा पुरण पातळ झालं की तेव्हासुद्धा पोळी चिकटते, फाटते, तर होऊ शकतं असं। चुका ह्या होतात स्वयंपाकामध्ये, कोणीही परफेक्ट नसतं, कधी कधी चूक होऊ शकते। तर मला तर असं वाटतं, तर मग अशा पद्धतीने मी करते पुरणपोळ्या। एखादी पोळी फुटते, कधी एक दोन पोळ्या चांगल्या होतात, कधी एक दोन पोळ्या फुटतात, तर टेन्शन घ्यायचं नाही। जी पोळी फाटलेली आहे ना ती काय करते मी खाते, ज्या पोळ्या फाटलेल्या आहेत त्या मी खाते आणि ज्या छान अशा परफेक्ट झालेल्या आहेत ते मी सर्वांना देते। मग मी तर अशी करते, तुम्ही कसं करता ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। भेटू पुन्हा, बाय बाय।